नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 4 मोठे धडाकेबाज निर्णय घेण्यात आले आहेत। तर हे 4 मोठे निर्णय कोणकोणते आहेत ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। चला जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, पहिला निर्णय आहे राज्यात जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधितांना 73,91,43,000 एवढी मदत देण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली असून याबाबत शासन निर्णय JR सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे। पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी घोषणा केली आहे। नैसर्गिक आपत्तीत बाधित शेतकऱ्यांना मदत आणि दिलासा देण्यासाठी शासनाने बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करून मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तेव्हा लवकरच पंचनामे पूर्ण करून ही आर्थिक मदत शेतकऱ्यांना देण्यात येईल। दुसरा मोठा निर्णय आहे पिवळे, केशरी, अंत्योदय तसेच पांढरे रेशन कार्ड धारक कुटुंब आणि सर्व शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारी कुटुंबांना आता आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य या तीनही योजनांचा लाभ मिळणार आहे। तर या अंतर्गत प्रति कुटुंब प्रतिवर्ष 5 लाख रुपयांच्या मर्यादेत जवळपास 1356 उपचार पद्धतींवर शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये विनामूल्य उपचार मिळणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, तिसरा मोठा निर्णय आहे राज्यात 17 सप्टेंबर 2025 पासून शेतरस्ते आणि पाणंद रस्त्यांना क्रमांक देण्याची मोहीम ही राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाणार आहे। तेव्हा जवळपास राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांचा शेतरस्त्याचा प्रश्न आता या निमित्ताने मार्गी लागणार आहे। आणि चौथा मोठा निर्णय आहे राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याची आपल्या शेतातील पिकांची नोंद आपल्या सातबाऱ्यावरती ऑनलाईन करता यावी, यासाठी जी 14 सप्टेंबरपर्यंत ई-पीक पाहणी करण्याची मुदत देण्यात आली होती, तर ती मुदत वाढवून देण्यात आली आहे। आता राज्यातील शेतकऱ्यांना 20 सप्टेंबर 2025 पर्यंत आपली ई-पीक पाहणी करता येणार आहे आणि 21 सप्टेंबरपासून ते 4 नोव्हेंबर 2025 पर्यंत उर्वरित शेतकऱ्यांची पीक पाहणी सहाय्यक स्तरावरून करून घेतली जाणार आहे। तर असे हे 4 मोठे निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी घेण्यात आले आहेत। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब अवश्य करा। धन्यवाद।